तर मंडळींनो, आज आपण निघालोय एका नवीन दौऱ्यावर, नवीन ठिकाणी. म्हणजेच आपली जी सिरीज आहे सफर महाराष्ट्राचा, या सिरीजच्या आपण तिसऱ्या दौऱ्यावरती निघालो होतो. मग ते कुठं, कसं, काय सगळं सांगतो, चला. तर नमस्कार, राम राम मंडळी, मी अभिषेक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. खरं तर आपल्याला कामाचा व्याप थोडासा कमी होता आणि आपण वेळात वेळ काढून स्वारी काढली होती आपल्या श्रीमान दुर्गाराज रायगडावरती. आणि हो मित्रांनो, तुम्हाला पण श्रीमान रायगडावर जायचंय, पण तुमच्या त्या पचका करणाऱ्या मित्रांमुळे तुमचा प्लॅन सक्सेस होत नाहीये का? तर चला मंडळींनो, मी तुम्हाला थोडक्यात आणि बजेट फ्रेंडली असा प्लॅन सांगतो. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, जे 4 दलिंदर मित्र आहेत त्यांच्यामुळे आपला प्लॅन कॅन्सल झालाय, त्यांना डोक्यातून काढून टाकायचं आणि बस पकडायची आणि पुण्यात यायचं. जसं की मी संगमनेरवरनं पुण्यात आलो. आणि हो, तुम्हाला सकाळी सकाळी गडावर पोहोचायचंय, तुम्ही पुण्यात आले, पण तुम्हाला इथून पुढचं शेड्यूल माहित नाहीये, कुठून कसं जायचं. तर चला, कशाला टेन्शन घेता, दादा आहेत ना सांगायला. मग सगळ्यात पहिले तुम्हाला स्वारगेट बस स्टँडला रात्री 11च्या आत पोहोचायचे. म्हणजे तुम्हाला 11 ते 12 या दरम्यान महाड मार्गे जाणारे किंवा मानगाव मार्गे जाणारे या बसमध्ये बसून घ्यायचे. मग साधारणतः तुम्ही पहाटे 2 किंवा 3 वाजेपर्यंत महाडला किंवा मानगावला पोहोचतात. मग इथून पहाटे 3 ते 4च्या सुमारास आपल्याला सांदोशी मार्गे जाणारी बस मिळते. त्या बसने बसायचंय आणि आपल्याला पाचाड फाट्यावर उतरायचं. आणि याच पाचाड गावात आपल्या मासाहेब जिजाऊंची समाधी देखील आहे आणि तिथून गड फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. मग इथून आपण चालत जरी गेलो तर 10 ते 15 मिनिटात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. आणि मग गडावरून उतरल्यानंतर देखील आपल्याला मग परत येण्यासाठी दुपारी 1 वाजता बस असते, ती डायरेक्ट गडाच्या पायथ्याशीच आपल्याला भेटते. तर अशा प्रकारे मंडळींनो, खूप सोपा प्लॅन आहे. ज्यांचं पण रायगडाचं दर्शन बाकी आहे त्यांनी लवकर जा आणि आपल्या दैवताचा स्वर्ग बघा. धन्यवाद मंडळी.